प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला AHN न्यूजची टीम विधी अधिवेशन मंडळामध्येच्या त्या परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी बरेच आमदार येतात आहे। आपली काही त्यांचं जे काही म्हणणं असतं ते सभागृहासमोर सभापतींसमोर ते अध्यक्षांसमोर ठेवत असतात आहे आणि बऱ्याच विषयांना घेऊन आज सध्याला देशात आणि शहरामध्ये बऱ्याच गोष्टींची चर्चा आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे बांगलादेशी। तर बांगलादेशी हे यावेळेला आपल्यासोबत दस्तूरखुद्द कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार साहेब आपल्यासोबत आहेत। त्यांना आपण विचारूया, सर सध्याला बांगलादेशींची घुसपेट फार मोठ्या प्रमाणावर होत आहे असं म्हटलं जातं। ही जी घुसपेट आहे ही आतापासूनच होते की पूर्वीपासून होत आहे, आणि जर पूर्वीपासून होत असेल तर याला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं आणि पोलीस प्रशासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं नरेंद्रजी? खरं तर ही घुसपेटी आपल्या हिंदुस्थानमध्ये अनेक वर्षांपासून होत आहे। या संदर्भातली अनेक आंदोलनं झालेली आहेत। या घुसपेटींवरती कारवाई केली पाहिजे, त्यांचे जे ओळखपत्र आहेत ती तपासली पाहिजे, त्यांचे डॉक्युमेंट आहेत तपासले पाहिजेत आणि ही ज्या भारतातले नाही आहेत नागरिकत्व त्यांना इथून हकललं पाहिजे। खरं तर केंद्र सरकारने या संदर्भातला कायदा पण करण्याचा एक चांगला प्रयत्न केला। CA NRC कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला गेला, पण एक फेक नॅरेटिव्ह त्या कायद्याच्या विरोधामध्ये पसरवला गेला की सरसकट सगळ्याच मुसलमानांना सगळ्याच भटक्यांना या देशातनं जावं लागेल अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला आणि या कायद्याला कुठेतरी विरोध करण्याचा प्रयत्न केला गेला। पण हा कायदा किती महत्त्वाचा किती योग्य आहे आज या बांगलादेशामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरून लक्षात आलं असेल। बांगलादेशामध्ये आमच्या हिंदुस्थानी लोकांवरती अन्याय होतो, अत्याचार होतो आहे, अनेक प्रकारच्या काही प्रकार हे आपल्यासमोर आलेले आहेत। खरं तर या घुसपेटींनी फक्त ते बांगलादेशामध्येच नाही तर पश्चिम बंगालमध्ये, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, नागपूरमध्ये देखील त्यांचे हातपाय पसरलेले आहेत। आणि नुसते हातपाय पसरले नाहीत, त्यांनी रोजगार केला असता, पोटापाण्याकरता आले असते, एक वेळ समजण्यासारखी गोष्ट होती, पण त्यांनी तेवढं न करता या ठिकाणी आतंकवाद पसरवला, अनैतिक धंदे पसरवले आणि एक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न देखील या घुसपेटींनी केलेला आहे। त्यामुळे या घुसपेटींवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची हकालपट्टी तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे। NRC कायदा हा इम्प्लिमेंट झाला पाहिजे, सक्तीने राबवला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची। सक्तीने राबवल्या गेला पाहिजे पवारसाहेब असं तुम्हाला वाटतं, पण आता सरकार ही आपलीच आहे, त्यामुळे आता हा जो चेंडू आहे हा सरकारच्या त्या याच्यामध्ये आहे, अख्यात्यारित्या आहे, तर त्यामुळे ते कसे टोलवतील असं तुम्हाला वाटतं? खरंच न्याय मिळेल का की नुसता हा जो मुद्दा आहे हा सदा न कदा तोच राहील आहे? बांगलादेशी घुसपेट हे ते बरं मला एक सांगा नरेंद्रजी, जर बांगलादेशी किती संख्येने आज मुंबईत असतील आहे, कारण मुंबईला ही कॅपिटल म्हटलं जाते सिटी, कसं बघता याकडे? मुंबईची काय परिस्थिती आहे सध्याला? नाही, मुंबईमध्ये अनैतिक धंदे जे चालत आहेत ही अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसपेटींच्या मार्फत केले जात आहेत आणि ते वारंवार प्रशासनाच्या निदर्शनामध्ये आम्ही आणून दिलेलं आहे। प्रशासनाने ठोस कारवाई केली पाहिजे आणि आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे खरं तर सरकार केंद्रातल्या राज्यातलं आमचं आहे, त्यामुळे मला विश्वास आहे, कारण आम्ही या सत्तेतल्या अनेकांनी या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे सत्तेतले दोन्ही केंद्रातले राज्यातले नेते निश्चितपणे ठोस भूमिका बजावतील हा विश्वास आम्हाला आहे। नरेंद्रजी, जाता माझा शेवटचा प्रश्न हा आहे की संसदेमध्ये अमित शहा यांनी काय आंबेडकर असं किती वेळा नाव घ्याल, त्यापेक्षा एका देवाचं नाव घेतलं तर असं त्यांनी ते विधान केलेलं होतं। त्यावर राज्याचे पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलले की काँग्रेसने हे सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या कार्याचा छळ केला आणि म्हणूनच आता हे सर्व सुरू आहे। याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये काल जी व्हिडिओ व्हायरल झाली का काँग्रेसने ज्याचा निषेध केला ती चुकीची व्हिडिओ व्हायरल केली, त्याच्यावरती खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी देखील भाष्य केलेलं आहे आणि आज या ठिकाणी देखील या विधानसभेच्या बाहेर शिवसेनेच्या आमदारांनी काँग्रेसचा निषेध केलेला आहे। कारण देशाच्या गृहमंत्र्यांचं वाक्य जे आहे ते वाक्याची पूर्ण व्हिडिओ जर का पाहिली तर त्यांचं म्हणणं काय होतं ते समजून घ्यायला पाहिजे तर ते त्याचा विपारस करून एक खोटी चुकीची व्हिडिओ व्हायरल केली, त्याच्यामुळे कन्फ्युजन करण्याचा आणि एक खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा एक मोठं षडयंत्र हे उघडकीस आलेलं आहे। खरं तर काँग्रेसचाच निषेध या ठिकाणी केला पाहिजे, कारण बाबासाहेबांचा सन्मान करणारे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे
आरक्षणाचं समर्थन करणार आहे, घटनेचं समर्थन करणार आहे, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारं हे सरकार आहे. त्याच्यामुळे असं कुठलं विधान चुकीचं अमित शहाने केलेलं नाही आहे आणि हे खोटं विधान काँग्रेसने पसरवण्याचा प्रयत्न केला, त्याचा जाहीर निषेध मी या ठिकाणी करतो. म्हणजे काँग्रेसने हे सुद्धा केलं, हे टेक्निकच्या माध्यमातून केलं, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलं असं तुम्हाला म्हणायचं, बरोबर? बरोबर. मग मला एक सांगा, आज EVMमध्ये जे निवडणुका झाल्या त्यामध्ये जर निवडणुकीमध्ये असे काही ट्रबल्स आहे किंवा अशा काही कुरघोडी करण्यात आलेल्या आहेत टेक्निकली, असं विरोधकांचं म्हणणं आहे, त्यावर काय सांगाल तुम्ही? टेक्निकली वस्तू ही आज योग्य आहे की अयोग्य? नाही, विरोधक नेहमी त्यांचे निवडून आले की EVM बरोबर आहे आणि भारतीय जनता पार्टीचे निवडून आले ते EVMचा घोळ आहे, अशा प्रकारचा दरवेळेचा त्यांचा आरोप आहे. असं तर अनेक दिग्गज पडले ना, भारतीय जनता पार्टीचे सुद्धा, शिवसेनेचे सुद्धा, मग तिथे EVM नव्हती. अहो, यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा या तिघांनी जो महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये जो विकासाचा एवढी मोठी एक मॉडेल दाखवून दिलं, त्याच्यामुळे जनता मतदार हे भरघोस मतांनी यांनी निवडून दिलेले आहे. EVM काय नाही हो, लोकांचं प्रेम, लोकांचं समर्थन हे स्वाभाविकपणे फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादांच्या पाठीशी होतं, म्हणून या ठिकाणी भरघोस मतांनी सरकार आलेलं आहे. सरकार जरूर आलं आहे, मात्र शरद पवार जे आहे आता या गोष्टीला घेऊन ते मुख्य निवडणूक आयोग असेल किंवा मग नंतर वरिष्ठ स्तरावर ज्या काही गोष्टी असतात टेक्निकली जे बघायच्या असतात, सांभाळायच्या असतात, ज्यावर आक्षेप घेतला जातो, त्याकरता सुद्धा ते अग्रेसर आहे. मी पुन्हा सांगतो, ज्यावेळेला शरद पवार साहेबांचे खासदार निवडून आले, काँग्रेसचे खासदार निवडून आले, ओबाडाचे खासदार निवडून आले, त्यावेळेला EVMचा घोळ नाही वाटला. 400 पारची लढाई होती, 400 पार नाही करू शकले. मग EVM असतं तर मग 400 पार काय जास्त आम्ही निवडून आणले असते ना. त्याच्यामुळे शरद पवार साहेब आदरणीय नेते आहेत, त्यांनी अशा प्रकारचं राजकारण करू नये. सर्वसामान्य जनतेला शरद पवार साहेबांचं हे राजकारण आवडत नाही आहे, ते शरद पवार साहेबांनी समजून घ्यावं. बिलकुल. तर आपण होते कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, ज्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण त्यांना 3 ते 4 प्रश्न केले. बांगलादेशीच्या प्रश्नावर जेव्हा त्यांना विचारणा केली तेव्हा ते असे बोललेत की संख्या ही झपाट्याने वाढते आहे, मात्र त्याचा बंदोबस्तसुद्धा लवकरच सभागृहाच्या माध्यमातून, या कार्याच्या माध्यमातून, विधिमंडळ अधिवेशनाच्या माध्यमातून ते नक्की पूर्णत्वास जाईल. दुसरा प्रश्न जेव्हा आम्ही त्यांना त्या EVMबद्दल बोललो तर त्यांनी असं सांगितलं आहे की जिथे त्या काँग्रेस किंवा आघाडी ही निवडणुका जिंकते तेव्हा ते आक्षेप घेत नाही, मात्र असं झाल्यानंतर ते आक्षेप घेतात, असं त्यांचं म्हणणं होतं. एकूणच सांगायचं झाल्यास प्रत्येक गोष्टीचं त्यांना आम्ही उत्तर मागितलं आणि त्यांनीसुद्धा ते काहीरित्या व्यवस्थित दिलेलं आहे, पण काहीरित्या अजूनही काही प्रश्न अनुपस्थित राहिले आहे. तर या प्रश्नाची उकल आम्ही लवकरच समोरसुद्धा करणार आहोत. विधानभवन परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सह संजय मिरे, AH न्यूज नागपूर.